एक प्रश्न विचारतो, उत्तर द्यायची हिम्मत असेल तरच थांबा. आपण दररोज जय शिवराय म्हणतो, पण छत्रपतींचा एक तरी विचार खरंच जगतोत का आपण? महाराजांनी सांगितलं होतं, शेतकऱ्याच्या भाजीच्या देठालाही हात लावता कामा नये. हे फक्त महाराजांचे शब्द नव्हते, हा त्यांचा राजधर्म होता. म्हणजेच ज्या राजाला शेतकऱ्याच्या एका देठाची एवढी काळजी होती, त्याच्याच महाराष्ट्रामध्ये आज शेतकऱ्याची काय अवस्था आहे हो. आज त्याच शेतकऱ्याच्या घरात कर्जाची नोटीस येते, त्याच्या पिकाला हमीभाव मिळत नाही, सरकारकडे शेतकऱ्यासाठी वेळ नाही आहे. आणि काही घरांमध्ये तर परिस्थिती एवढी बिकट आहे की शेतकरी बाप परतसुद्धा येत नाही, तो आत्महत्या करतो. हे ऐकायला जड वाटतं, पण सत्य याच्यापेक्षा कितीतरी जास्त जड आहे. कारण 2013 ते 18 या 5 वर्षामध्ये एकट्या महाराष्ट्रात 15,000पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. आणि 2022मध्ये देशातील 38 शेतकरी आत्महत्यांपैकी एक आत्महत्या महाराष्ट्रात होत होती. हे आकडे नाही आहेत, ही माणसं होती, माणसं. विदर्भातील, मराठवाड्यातील, ज्यांची घरं होती, ज्यांची स्वप्न होती आणि ज्यांची जगण्याची इच्छासुद्धा होती. मग प्रश्न येतो, हे सगळं झालं कसं? ज्या समाजानं शिवरायांना देव केलं, तोच समाज शेतकऱ्याला का विसरला? ही फक्त सरकारची चूक नाही आहे, ही फक्त व्यवस्थेची चूक नाही आहे, हे आपलं अपयश आहे, आपलं समाजाचं, व्यवस्थेचं आणि आपलंही, तुमचं आणि माझं. म्हणूनच सांगतोय, जय शिवराय घशातून निघणं सोपं आहे, पण शेतकऱ्याच्या बाजूनं उभं राहणं, त्याच्यासाठी छाती लागते, छाती. आणि तुम्ही जर खरंच शेतकऱ्याच्या बाजूनं उभं राहत असाल तर हेच खरं शिवरायांचं अनुकरण आहे. बाकी तर फक्त नाटक आहे, नाटक जे राजकारणी लोक करतायत. त्यामुळं हा व्हिडिओ तुम्ही सगळ्यांसोबत शेअर करा, कारण हा प्रश्न फक्त शेतकऱ्यांचा नाही आहे, हा प्रश्न संपूर्ण देशाचा आहे, तुमचा आणि माझा आहे. जय शिवराय.